थोडं पुढच्या गल्लीला आहे, इकडे जास्त जरा व्यवस्थित. आजही ढगाळ वातावरण आहे आणि सतत यावर्षी 6 महिने पाऊस राहिलेला आहे. साधारण मेमध्ये हा पाऊस अनएक्सपेक्टेड सुरू झाला आणि तो साधारण नोव्हेंबरपर्यंत पाऊस दिवाळीनंतरसुद्धा पडत होता. तर ह्या सगळ्या वातावरणाचा या द्राक्ष शेतीवर मोठा परिणाम झाला आणि संपूर्ण नाशिकच काय, संपूर्ण महाराष्ट्राची जी द्राक्ष शेती अडचणीत आली. जवळजवळ 60 ते 65% या द्राक्ष शेतीचं नुकसान झालेलं आहे. ते तेवढं यील्डवरती त्याचा परिणाम झालेला आहे. आणि त्याच्यापासून आम्ही टेबल ग्रेप्सपासून काही वाईन बनवतो. या वाईन निश्चितपणे त्याच्यापासून टेबल वाईन्स, RTD आणि त्याच्यापासून वाईन अल्कोहोलिक बेव्हरेजेस आम्ही काही बनवतो. त्याला संपूर्ण बाजारामध्ये चांगली मागणी वाढत आहे. परंतु त्याचा निश्चितपणे आता यावर्षी परिणाम हा जाणवणार आहे आणि मला वाटतं की त्याची एकतर द्राक्षाला आपल्याला जास्त किंमत देता येईल का? वाईनची किंमत वाढवता येईल का? ही वाईन आपल्याला कशी अवेलेबल करता येईल, ह्या सगळ्या स्ट्रॅटेजी आता वाईन उत्पादकांना हे करावं लागणार आहे. परंतु एकच आधाराची गोष्ट अशी आहे की वाईनची जी द्राक्ष आहे, जे शिराज आहे, कॅबर्ने आहे, शेनिन आहे, सोविनो आहे, तर या द्राक्षांवरती या परिणामाचा फार काही जास्त परिणाम झालेला नाही आहे. ती सुस्थितीत द्राक्ष आहे, त्याच्यामुळं व्हरायटल वाईन्सवर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही. परंतु टेबल वाईन वरती त्याचा निश्चितपणे तुटवडा जाणवणार आहे. आणि मला वाटतं की अनेक राज्यांमध्ये हे जे काही मार्केट एस्टॅब्लिश होतं आहे टेबल वाईन्सपासून RTD आणि हे कार्बोनेटेड ड्रिंक, त्याच्यावर निश्चितपणे याचा जास्त परिणाम होणार आहे. तर मला वाटतं की अर्ध्या अधिक वाईन आम्ही त्याच्यापासून बनवतो आणि अर्ध्या वाईन साधारण व्हरायटल बनवतो. मला वाटतं याचा निश्चित परिणाम हा मार्केटवर होईल. परंतु आता पुढं आणखीन हे कसं कसं होतं हे बघणं औचित्याचं राहणार आहे. आपली पूर्णी छाटणी तारीख ना 1 तारीख. तर झालंय आता हे जवळजवळ मला वाटतं एखादा महिना लागेल याला हार्वेस्टिंगला. 1 महिना झाला. 1 महिना एखाद्या महिन्यामध्ये येईल. एवढी काय पात्र साखर एवढी हे नाही तिथे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.